मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं नेटफ्लिक्स स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आमच्याकडे इयत्ता 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय परीक्षा, 8वी NMS परीक्षा, 7वी स्कॉलरशिप परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. त्याचबरोबर इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर तुम्हाला जर पाहिजे असतील तर नेटफ्लिक्स स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका. म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद. आजचा टॉपिक आहे स्वाध्याय 11.2. याच्यातला पहिला प्रश्न दिलाय, सर्वात मोठी 3 अंकी संख्या व सर्वात लहान 2 अंकी संख्या. आता सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. कोणती आहे सर्वात मोठी 3 अंकी संख्या? 999. आणि सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे? 10. आता हिला आपण काय म्हणू शकतो? सर्वात मोठी संख्या. आणि हिला लहान संख्या. आता ही किती अंकी आहे? 3. आणि ही काय झाली? लहान संख्या. ही कोणती झाली? 2 अंकी संख्या झाली. आणि काय विचारलंय? यांचा गुणाकार. यांचा गुणाकार करूया आपण. 10 आणि 9 ला गुणलं किती आलं? 0. म्हणजे थोडक्यात उत्तर 9990 उत्तर आलं. म्हणजेच पर्याय क्रमांक जो आहे याचा तो कोणता आहे? 2 नंबरचा पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 2. एका बागेत एका रांगेत 32 रोपे लावली आहे. अशा 125 रांगांमध्ये एकूण किती रोपे लावलेली आहेत? आता एकूण रोपे काढायचे म्हणल्यानंतर यांचा काय करायचा? गुणाकार करायचा. बघा, कोणाचा गुणाकार करायचा? 125 गुणुले 32. आता आधी 2 न गुणा, 32 चा पाडा येत नाहीये. मग 2 न गुणा. बघा, 2 गुणुले 5, बे पंचे 10, हातच्या आले 1, बे दोने 4, 4 आणि 1 5, बे 1 बे. एका घराचं काम झालं. फुली मारा. आता 3 न गुणा, 3 5 15, हातचा आला 1, 3 दुने 6 आणि हा 1 7. नंतर 3 1 3. यांची काय करायची बेरीज? 0 5 आणि 5 10, चाला 1, 7 आणि 2 9 आणि 1 10, चाला 1 3 आणि 1 4, 4000. म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे तो पर्याय क्रमांक कोणता आहे? 1 नंबरचा पर्याय आहे हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 3. एका टेबलाची किंमत 680 आहे. अमितने त्याच्या वर्गासाठी अशी 6 टेबले खरेदी केली तर त्याने एकूण किती रकमेची टेबले खरेदी केली? असा प्रश्न आहे. म्हणजे 6 आणि 680 यांचा काय करायचा? आपल्याला गुणाकार करायचा आहे. 680 गुणुले 6. तुम्हाला 6 चा पाडा येतो बघा. 6 0 0, 6 8 48, हातचे आले 4, 6 6 36, 36 आणि हे 4 किती झाले? 40. म्हणजे 4080 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं उत्तर. आता प्रश्न क्रमांक 4. प्रत्येकी किंमत रुपये 45 याप्रमाणे 2.5 डझन वह्यांची एकूण किंमत किती? आता आपल्याला माहिती आहे बघा, 1 डझन म्हणजे 12 वस्तू झाल्या. मग आणखीन 1 डझन म्हणजे किती झाल्या? 12. आणि अर्धा डझन म्हणजे किती झाल्या? 6. या सगळ्यांची बेरीज करायची. म्हणजे 2.5 डझनाच्या वस्तू म्हणजेच 2.5 डझन. मग 2.5 डझन म्हणजे 2.5. मग यांची बेरीज किती झाली बघा? 12. 6 आणि 2 8 आणि 2 10, हातचे आले 1 3 30. ओके. म्हणजे या ठिकाणी किती झाली? 30 वह्या झाल्या. आता
प्रत्येकाची किंमत किती 45 आहे, अशी एकूण व यांची किंमत किती ती आपल्याला काय करायची, काढायची आहे. मग आता ती किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 45 गुणुले 30 यांचा गुणाकार करावा लागेल. 45 गुणुले 30, शून्यानं गुणलं किती आले 0, एक घर संपलं, एक फुली. 3 न गुणा 3 5 15, झाला 1, 3 चौक 12 आणि 1 13. यांची बेरीज करा, 0 5 3 1350. 1350 कोणत्या पर्यायात दिसते बघा, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 5, रोहा ते गोवा ट्रेन तिकिटासाठी प्रत्येकी 885 रुपये लागतात. 25 व्यक्तींच्या तिकिटासाठी किती रुपये लागतील? बघा, 25 व्यक्ती चालल्या, इथं एका व्यक्तीला 885 ची तिकीट आहे. मग आपण फक्त काय करायचं, ते काही का असाना दिलेल्या संख्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आणि त्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. मग 5 न गुणू, 5 5 25, हातचे आले 2, 5 8 40, 40 आणि हे 2 42, हातचे आले 4, 5 8 40, 40 आणि हे 4 44. एक घर संपलं. आता यांना गुणा 2, बे 5 10, हातचा आला 1, बे 8 16 आणि 1 17, हातचा आला 1, बे 8 16 आणि 1 17. यांची काय करायची बेरीज, 5 2 7 आणि 4 11, चाला 1, 7 आणि 4 11 आणि 1 12, चाला 1 आहे का पुढं, 22,125. म्हणजे 22,125 पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. आता याच्यानंतर पर्याय क्रमांक काय आहे याचा, तिसरा, 22,125 हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 6, प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनासाठी शिवाजी मैदानात जमलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक रांगेत 35 विद्यार्थी, याप्रमाणे 28 रांगा केल्या तर एकूण विद्यार्थी किती आहेत ते शोधायचे. म्हणजेच 35 गुणुले 28 यांचा गुणाकार करायचा. पाडा येत असेल तर चांगलंच, नाही येत असेल तर एक अंकी संख्येचा पाडा. 8 पंचे 40, 0 हातचे आले 4, 8 त्रिक 24 आणि हे 4 किती झाले 28. एक फुली, एक घर संपलं. नंतर बे पंचे 10, हातचा आला 1, बे त्रिक 6 आणि हा एक 7. यांची करायची बेरीज, 0 8 7 आणि 2 9. आता बघा 980 कुठं आहे, पर्याय क्रमांक 4. म्हणजे प्रश्न क्रमांक 6 चं उत्तर पर्याय क्रमांक 4 980. प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचं आहे ते, बरोबर नाही सांगितलं त्यांनी आपल्याला. काय सांगितलंय, चुकीचं कोणतंही. कोणत्याही संख्येला 0 न गुणल्यास गुणाकार 0 येतो. 0 गुणुले 1 बरोबर 0, म्हणजे हे विधान बरोबर आहे. कोणत्याही संख्येला 1 न गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते. म्हणजे कोणतीही संख्या घेतली बघा, 3 गुणुले 1 किती आलं 3. आता यांचं मेन काय म्हणणं आहे, कोणत्याही संख्येला 1 न गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते. 1 ला 3 न गुणलं तर 3च येणार आहे. तिसरा म्हणजे विधान दुसरं पण बरोबर आहे. आता विधान तिसरं, गुणणे आणि गुणक यांच्या स्थानांची अदलाबदल केल्यास उत्तर बदलतं. उत्तर बदलत नाही. म्हणजे समजा या 2 ला गुणणे म्हणलं, 3 ला गुणक म्हणलं, 3 2 6. आता इकडं 3 ला गुणणे म्हणलं, 2 ला गुणक म्हटलं, 3 2 6. उत्तर बदललंय का? उत्तर बदललेलं नाही. म्हणजे विधान 3 नंबरचं जे आहे ते चुकीचं आहे. चौथ्यात बघू, गुणणे व गुणक यांच्या स्थानांची अदलाबदल केली तरी गुणाकार तोच येतो. इथं बघितलंय आपण, गुणाकार तोच येतो. म्हणजे प्रश्न क्रमांक 7 चं उत्तर पर्याय क्रमांक 3.
प्रश्न क्रमांक 8, दोन संख्यांचा गुणाकार किती दिलाय? 10,000 असून गुण्य व गुणक यातील फरक 0 आहे, तर गुण्य कोणता? बघा, अशा दोन संख्या घ्यायच्या की त्यांचा गुणाकार किती येणार आहे? 10,000 येणार आहे. म्हणजेच काय करता येईल आपल्याला? बघा, 100 गुणुले 100. आता ह्यांचा फरक 0 आहे, म्हणजे आधी फरक बघूया. 100 वजा 100 किती आला? फरक 0, बरोबर. मग आता काय? 100 गुणुले 100 10,000 येतंय का बघू आपण. या दोन शून्य, 1 2 3 4, 1 2 3 4 आणि 1 ने 1 ला गुणलं, किती आला गुणाकार? 10,000 आला. मग आपण याला काय बोललो होतो? याला काय बोललो होतो? गुण्य कोणता झाला? 100. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता? 2. पर्याय क्रमांक कोणतं झालं याचं? दुसरं. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 2. प्रश्न क्रमांक 9, पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्रत्येक दिवशी 850 लसींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. आता पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा, 15 दिवसात किती बालकांना पोलिओचा डोस दिला जाईल? याचा अर्थ काय? 850 गुणुले 15. ज्याला 15चा पाडा येतो ना 15चा म्हणायचा, ज्याला येत नाही त्यांनी एक एक संख्या 5 0 0, 5 5 25, 4 2, 5 8 40, 40 हे 2 42, म्हणजेच 4250. एक घर संपलं, एक खोली. 1 न 0 ला गुणलं 0, 1 न 5 ला गुणलं 5, 1 न 8 ला गुणलं 8. यांची करायची बेरीज. 0 5 5 2 7, 8 4 12, 12,750. कोणत्या पर्यायात आहे? पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. अशा प्रकारे तुमचा स्वाध्याय 11.2 या ठिकाणी संपलेला आहे. आणि घटक 11वा गुणाकार 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणं हा घटक या ठिकाणी संपला. अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका, म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. आणि आपल्या मित्रमैत्रिणींनी हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.